बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे। मालाडमधील एका भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा मिथुन यांच्यावर आरोप करण्यात आलाय। नोटीसला योग्य उत्तर मिळाल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे। मात्र मिथुन यांनी हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलंय। देवमाणूस मधला डॉक्टर अजित कुमार देव आणि रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक आता एकाच मालिकेमध्ये झळकणार आहेत। देवमाणूस मधला अध्याय ही मालिका 2 जून पासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते। तर या मालिकेमध्ये किरण गायकवाड आणि माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे। बाहेर बायकांची जंपर शिवून माझी इज्जत घालवली आहेच आणि आता इथं घरामध्ये मी बायकांचे बोल ऐकत बस। माणसं एवढं बोलते की तरी लाज आहे काय माणसाला? असला कुठं नवरा असतो का? नामर्द आर्मी ड्रावं नाही मला, माझा अहंकार नाडणार पण मी युद्धाचे नियम सोडून। तर भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर चित्रपट निर्माते एस राजामौली, अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी चित्रपट बनवणार आहेत। मात्र फाळकेंचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी आमिर आणि हिरानी यांच्या संदर्भात कौतुक सुद्धा केलेलं आहे। तर दुसरीकडे राजामौलीविषयी नाराजी व्यक्त केली आहे। अभिनेत्री अनिता दातेची भूमिका असलेला जारण येत्या 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। नुकताच त्या सिनेमाचा टीजर प्रदर्शित झालाय। तर भूतकाळातून सुटका अशक्य आहे अशी त्या सिनेमाची टॅगलाईन आहे। भूलभुलैया 2 आणि 3 सोबतच वेलकम या हिट सिनेमाचं दिग्दर्शन करणारे अनीस बाझमी जारणच्या निमित्तानं मराठीमध्ये पदार्पण करतात। बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानची लेक सुहाना किंग या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे। विशेष म्हणजे राणी मुखर्जी तिच्या आईची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय। राणी आणि शाहरुख ही सुपरहिट जोडी तब्बल 19 वर्षांनी एकत्र दिसणार आहे। या सिनेमाचं 5 दिवसांचं शूटिंग झाल्याचंही कळतंय। प्रसिद्ध निर्माती एकता कपूर शिर्डीमध्ये साईंच्या चरणी नतमस्तक झाली आहे। तिचा एक शो नवीन स्वरूपात येणार आहे। त्याआधी ती साईंचा आशीर्वाद घेण्यासाठी आली होती। ती पिता प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांच्यामुळे साईंची भक्त झाली। तिला जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा ती शिर्डीला आवर्जून भेट देते।